नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 226 13 ऑगस्ट गोस्वामी तुलसीदास. ते तीर्थयात्रेला आनंदबरोबर निघालेले असतात. फिरत राजस्थानला येतात. राणा प्रतापांची भेट होते. ते राणा प्रताप संतत्व जाणतात आणि मन मोकळे करतात. ते म्हणतात मुघलांच्या आक्रमणाने हैराण झालो आहे आणि वाईट सगळ्यात काय आहे की मानसिंह नावाचा जो आपला हिंदू आहे तो अकबराचा सेनापती आहे. गोस्वामी सांगतात थांब जरा, 2 दिवसात ते हल्ले करणे थांबवेल, म्हणजे तोच हल्ले करणे थांबवेल. आणि 2 दिवसांनी मानसिंह तुलसीदासांच्या दर्शनाला येतो. त्यांच्या प्रभावाने हिंदूंवरील आक्रमणे मानसिंह थांबवतो. अकबर चिडतो. त्याला तुलसीदासाची माहिती कळते. तो तुलसीदासाला अटक करून ताबडतोब पाण्यात सांगतो. त्याला ये असा निरोप देतं. अटक करत नाही, पहिल्यांदा निरोप देतात की तुलसीदास राजवाड्यात तुम्हाला बोलवलं आहे. तर तो म्हणतो छे, मला एकच राजवाडा माहिती आहे, तो श्रीरामांचा, अयोध्येचा. मी कुठल्या अकबराला वगैरे भेटायला येणार नाही. अकबराला भयंकर राग येतो. मग त्याला बंदी करून आणतात. ते म्हणतात अरे मी राजा आहे, तू मला काय मानत नाही. तर तो म्हणतो पुन्हा त्याच्यासमोर अकबरासमोर म्हणतो की माझा राजा एकच, श्रीराम. आणि मग हा हिंदू अतिरेकी आहे म्हणून अकबर खूप शिव्या घालतो आणि त्याला सांगतो की ह्याला ताबडतोब अटक करा, त्याच्याबरोबरच्या माणसाला अटक करा आणि फत्तेपूर शिक्रीच्या गडावर तुरुंगात ठेवतात. तिथेच हनुमान चाळीसा तयार होते. सलग 40 दिवस हनुमान चाळीसा अखंड म्हणत असतात आणि त्याचा प्रभाव असा होतो की 40व्या दिवशी अचानक वानरांच्या खूप मोठमोठाल्या झुंडी भरभरून येतात आणि आक्रमण करतात. घराघरावर विध्वंस करतात. गडावर आक्रमण करतात. शिपाई कुलपे काढून त्या दोघांना सोडतात. वानरे सन्मानाने हात धरून त्यांना गडाबाहेर आणतात आणि बाकीचे सगळे गाव सोडून पळतात. बादशालाही बातमी कळती, त्याचा अधिकार कळतो आणि मग त्याला अल्लाचा सेवक म्हणून तो नमस्कार करतो. तू हवे ते माग, मी द्यायला तयार आहे म्हणतो. तुलसीदास म्हणतात अरे मला काही नको, मला माझा श्रीराम द्यायला तयार आहे. हा किल्ला मात्र तू वानरांसाठी ठेव. मग पुढे तो फत्तेपूर सिक्रीचा किल्ला कायम वानरांसाठी म्हणून अकबराने ठेवून दिला. आज तागायत तिथे वानरे असतात. पुढे हे रामेश्वरला जातात. त्या विष्णू वैष्णवाला बघतात, त्याच्या वर गंध असतं कपाळावर आणि तिथले पुजारी म्हणतात छे तुला आत प्रवेश नाही, कारण हे शिवाचं मंदिर आहे. ते बाहेर बसून शिवाची उत्तम स्तुती करतात आणि रामेश्वर बाहेर येतात. शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात अरे आता बास, यात्रा किती करशील, तू वाराणसीला जा परत आणि लोकभाषेत रामायण कर. रामकथा लोकांना प्रिय आहे. स्वतः शिवरामाचे भक्त असतात. त्यामुळे ते इतका भरभरून रामाबद्दल शिवांनी बोललेलं आहे. तुलसीदासाच्याही डोळ्याला धारा लागतात की माझ्या इष्टदैवत तुमचं इष्टदैवत आहे म्हणून ते त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार करतात आणि म्हणतात ठीक आहे मी जातो परत. आशीर्वाद घेऊन ते परत येतात. आसी घाटाजवळ आले की वाराणसीत झोपडी बांधतात त्या आसी घाटाजवळ आणि हनुमानांना सगळा यात्रा वृत्तांत सांगतात आणि विचारतात की अहो तुम्ही तिकडं एवढी फत्तेपूर शिक्रीला वानरं कुठली पाठवलीत. आणि मग हनुमान थोडे हसतात आणि ते मजा करत म्हणतात अरे लंकेत युद्धात जे कामाला आले नाही ते सारखे मागं लागले होते, आम्हाला काम द्या म्हणून पाठवलं हात मोकळं करायला. तुलसीदासही हसतात आणि मग ते म्हणतात आता निवांत रामायण लिहा, कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. मारुती त्यांना आशीर्वाद देतात. रामायण लिहायला सुरुवात होती. माता पार्वती म्हणती माझ्या काशी क्षेत्रात शिवांच्या आज्ञेनुसार रामायण होतं आहे, हे बहुमोल कार्य होतं आहे. तर म्हणून ती रोज जातीने स्वयंपाकाचं जे ताट घेऊन जेवायला आणत असते. पुजाऱ्यांना बातमी कळल्यावर ते संतापतात की एका चोराने लिहिलेले बाळ चोरून आण. चोराला ते म्हणतात की ते लिहिलेलं बाळ सगळं चोरून आण. काय हा मराठीत रामायण करतो, हे हिंदीत रामायण करतो, लोकभाषेत त्याच्यासारखा संस्कृतसारखा अपमान आहे संस्कृतचा वगैरे, अद्वा तद्वा बोलतात. तो येतो तर बघतो तर चोर अगदी आत घुसणार तेवढ्यात 2 शिपाई त्याला दिसतात. 2 तरुण सुकुमार मुलं असतात, हातात भाले घेऊन उभे असतात आणि मग तो येऊन त्यांचं रूप इतकं अलौकिक असतं. त्यांची नजरानजर होताच त्या चोराचं पूर्ण मनपालन होतं. त्याची चोरी कायमचीच तो सोडून देतो आणि तो सांगतो की मी नाही हे काम करणार. तिथं मला प्रत्यक्ष रामलक्ष्मणातला भास झाला. आणि मग तुलसीदास म्हणजे
सगळे म्हणतात आता काय करायचं. अजून एक दोघं जाऊन बघतात तर खरंच दोन पाहायला छान तरुण असतात. ते गावातले नसतात, कुठलेच काही कळत नाही, वल्कलं वगैरे घातलेली असतात, अतिशय दिव्य रूप असतं. मग सगळे म्हणतात, निरोप देतात की तुलसीदास तुम्ही या बरं चर्चेला, आम्हाला काही बोलायचं आहे. आणि मग सत्य सांगतात. हे बघा, स्वतः शिवांनी मला रामेश्वरला ही आज्ञा दिली आहे, तर तुम्ही तसा कौल लावू शकता. तर तुलसीदास रामायण जेवढे झालेले असते तेवढे घेऊन या बरं म्हणतात. आणि ह्यांनी ठरवलेलं असतं की त्याला जरा जरी कौल मिळणं शक्यच नाही, आपण ते उचलायचं आणि गंगेत टाकायचं. फक्त खाली तळात ठेवतात, खाली ओलसर जागा असते. पण तुलसीदासांचं काहीही लक्ष नसतं. ते म्हणतात माझा राम तर समर्थ आहे सगळ्याला, आणि ते नमस्कार करून हात जोडून बसलेले असतात. ते त्याचं रामायण ठेवतात, त्याच्यावर पुराणं ठेवतात, त्याच्यावर उपनिषदं ठेवतात, त्याच्यावर वेद रचतात आणि विश्वेश्वराला गाऱ्हाणं घालून दरवाजाचं ते कवाड बंद करतात. आणि दुसऱ्या दिवशी सगळी नगरी लोटती बघायला की काय झालं आहे ह्याच्या रामायणाचं बघायला. आणि तर सगळ्यात वर ठेवलेले जे खाली तळात घातलेलं असतं तुलसी रामायण, ते सगळ्यात वर येतं. आणि आश्चर्य म्हणजे सत्यम शिवम सुंदरम असं लिहून खाली काशी विश्वेश्वरांनी शिवजींनी सही केलेली आहे. ही सत्य घटना फक्त 16व्या शतकातली आहे. मग संपूर्ण वाराणसी त्यांना न चुकता वंदन करायला लागते. त्यांच्याकडे येऊन ते रामायण खूप जण लिहून घेतात. रामायण घरोघरी जावे शिवांच्या इच्छेप्रमाणे होते. ते खूप आनंदित होतात. रामायण म्हणजे ते दीर्घायुषी असतात. मारुती तिथे प्रथम भेटतात. तिथे लोकांना म्हणतात की एक मंदिर बांधाल का, तिथे हनुमंत मला भेटला होता की अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित करताच तिथं संकटमोचन म्हणून आजही ते मंदिर प्रसिद्ध आहे. शेवटी मूर्त रूप घेऊन कलियुग त्यांना त्रास द्यायला येतो. हनुमंताला काय करू विचारतात, तर ते म्हणतात एक विनयपत्र लिही आणि सादर कर. त्याप्रमाणे ते गोस्वामी लिहितात. प्रभू श्रीराम ते स्वीकारतात आणि त्याच्यावरही श्रीरामांची स्वाक्षरी आहे. म्हणजे 2 देवांनी प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात. आणि ते निर्भय होऊन आसी घाटावर राहतात. श्रावण वद्य तृतीयेला शनिवारी राम राम म्हणत ते देह त्यागतात. अग्निबीज ज्यात सामावले आहे तो राम महिमा ज्याने गायला, तो सुद्धा राम, लक्ष्मण, शिव, पार्वती, हनुमान यांच्या साहाय्याने त्याची महती आपण गाणे खूप गरजेचे आहे. म्हणून ही कथा. गोस्वामी तुलसीदास महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.